अजब रमा राघवची जोडी। मी ते फक्त रोहितला भेटायला आले होते। तुला माहिती आहे ना तो किती चांगला मुलगा आहे। आबा तुम्ही सुद्धा एकदा रोहितशी बोला, तुम्हाला कळेल तो किती चांगला मुलगा आहे। रोहित पुढे। रोहित 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 श्रुती तो निघून गेलाय तो, इथं तो इथे नाही आता तू त्याचा विचार नको करू प्लीज। घरी चल, ऐक माझं। जाऊ दे रमा। ज्या मुलीला स्वतःच्या कुटुंबाची किंमत नाही तिची नाती सुद्धा अशीच तकलादू निघणार, अगदी मैत्रीच होता। श्रुती, ज्या मुलासाठी तू बापाला अधवा तोधवा बोलत होती तो मुलगा तुला साथ द्यायला थांबला देखील नाही ग। नाही तो इथेच असेल। शाब्दिक मार खायला लागेल म्हणून पळून गेला, आणि अशा मुलासाठी तू बापावर ओरडली, बापाला नाही नाही ते बोललीस तू। अर्ध काम तर झालं, आता उरलेलं अर्ध काम झालं की या पुरोहितांच्या अब्रूच्या झिंडवड्यांची चर्चा सगळ्या नाशिकभर होईल। नो 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 नाशिकभर नाही, सगळ्या जगभर होईल। श्रुती घरी चल आता प्लीज। तू घर माझी मैत्रीण असल्याचा आवडू नको फिरू। तूच आणलास ना दादांना आणि आबांना इथे, तूच केलंय सगळं, मुद्दाम करतेस ना तू। श्रुती, एकदा सांगितलं ना तुला घरी जाऊन बोलू म्हणून। चल घरी, राघव सर, घरी चल। राघव सर ऐका माझं प्लीज। ती तर ममाची गाडी होती, ममा गाडी चालवत होती का? नाही पण ममा इथे का आली असेल? अहो हे सुद्धा घरी आले पण अजून कोणाचाच काही पत्ता नाहीये। आता तेच तर मला कळत नाही, कार्तिक आहे घरी आला पण तिघं अजून घरी कसे नाही आले, एवढा उशीर कसा होत असेल ग? काय तुला ना काळजी करण्याचा छंद जडलाय। आज चल माझ्या बरोबर, जरा गप्पा मार, करमणूक होईल तुझी। आई हे बघ, हे दोघं आलेच। राघवा, अरे तुम्ही दोघं एकमेकांना कुठे भेटलात? आई हे सगळे आले बाकीचे। अहो काय झालं आणि इतका उशीर का झाला? सगळे एकत्र कसे आला? काही झालंय का? गजानना, अरे सांग की काय झालंय? तुमचे सगळ्यांचे चेहरे का असे उतरलेले आहेत? अहो म्हणजे श्रुतीला यायला उशीर झाला म्हणून तुम्ही रागावला असाल ना, तर गजानना असा जाऊ नकोस, काय झालंय ते तरी सांग। आई तुझ्या नातीला विचार, आपल्या सगळ्यांच्या तोंडाला काळं फासलं हिने। आजपर्यंत आपण तिच्यावर जे काही संस्कार केले सगळे मातीला मिळवले।
मी असं काही केलेलं नाहीये. आई मला भूक लागली, मला जेवायला वाट. श्रुती, तुझा आवाज कमी का होत नाही अजून? जाऊ दे राघवा, तिला तिची चूक मान्यच नसेल तर तिचं डोकं ताळ्यावर येईलच कसं. शालिनी, हिचं ताट वाढून ओसरीवर ठेवायचं. ही मुलगी इतक्या खालच्या थराला जाते, तिच्या बरोबर आपण जेवायला बसू नये. अहो अहो थांबा बरं, मला सांगा हे सगळं काय चाललंय? मला तर काहीच कळत नाहीये. श्रुती, राघव, तुम्ही तरी सांगा काय झालंय? श्रुती आज तिच्या बघितलं जे कृत्य हिने केलं ते सांगायला राघवला लाज वाटतेय. पण हिला ते करताना जरा सुद्धा लाज वाटली नाही. मी फक्त माझ्या मित्राला भेटायला गेले होते, त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? श्रुती, तू त्याला भेटायला एका हॉटेल रूम मध्ये गेली होतीस आणि तेही कोणाला न सांगता. ते रॉंग आहे. काय? श्रुती, कुठे गेली होतीस तू? आजी, मला या घरात ते शब्द सारखे सारखे उच्चारलेले नकोय. पण श्रुतीच्या मनात काहीही रॉंग नव्हतं. तो मुलगाच फ्रॉड होता. तू खूप खोटं बोलला श्रुतीशी. तू गप्प बस रमा. तुझा सगळ्याशी काही संबंध नाहीये. तू आबांना आणि दादाला तिथे घेऊनच का आलीस ग? श्रुती, हे सगळं खरंय? अगं माझा विश्वासच बसत नाहीये की तू अशी वागली. श्रुती, हा काय प्रकार आहे? कोण आहे तो मुलगा? आणि श्रुती, तू त्याला भेटायला हॉटेलच्या खोलीत? देवा, बाई, ती स्वतःहून नव्हती गेली. त्याने तिला तिथे बोलवलं होतं. म्हणून ती बिचारी गेली तिथे. तू मध्ये पडू नकोस रमा. श्रुती प्लीज, तू माझं आधी ऐकून तरी घे. हे बघ, तुम्ही त्या हॉटेल रूम मधलं जेव्हा गेलात त्यानंतर मी तिथे होते. मी तिथे फुटलेला ग्लास बघितला आणि त्या ग्लास मध्ये काहीतरी व्हाईट पावडर होती. रोहित तुला नशेची पावडर देत होता श्रुती. वाह, हे मस्त नाटक सुरू केलंयस ग आता. अगं रोहितवर इतका घाणेरडा घेऊ नकोस ग रमा. श्रुती, माझ्याकडे फोटोज आहेत. मला काही ऐकायचं नाहीये. बस श्रुती, थोडी जरी लाज तुझ्या शिल्लक असेल ना तर आता गप्प बस. मी गप्पा बसणार नाहीये. रमा, तू का सांगत होतीस ग आज मला की रोहितला भेटायला जाऊ नकोस म्हणून? तुला आधीपासून माहिती होतं का की हे सगळं होणार आहे? नाही नाही श्रुती, मला फक्त डाऊट होता. आणि श्रुती, असं हॉटेलमध्ये जाऊन भेटण्यात काही रॉंग नाहीये. रमा, तू काय बोलतेस याचं भान ठेव.
ही संस्कृती तुमची असेल, हे तुमच्या संस्कृतीत बसत असेल, आमच्या नाही. हे सगळं खूप भयंकर आहे. मला आता नाही सहन होते. श्रुती अगं अशी कशी चुकलीस? आणि चूक झाली आहे तुला मान्यच नाहीये, कळतच नाहीये तुला. नाही कळतंय तिला, सगळं व्यवस्थित कळतंय. फक्त प्रेमाने ना अंधळ करून टाकलंय हिला, अंधळ. आणि चूक माझी, मीच हिला परवानगी दिली. मला तो मुलगा चांगला वाटला होता. पण त्यांनी हॉटेलमध्ये तुला भेटायला बोलवलं म्हटल्यावर राघवा, म्हणजे बाकी सगळं तुला आधीपासून माहित होतं? आणि रमा तुला सुद्धा? म्हणजे तुम्ही दोघांनी आमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं? अरे अक्षम्य अपराध, अक्षम्य अपराध आहे हा. अंकल गुरुजी, मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार. रमा, एक अक्षरही बोलू नकोस. आबा माफ करा आम्हाला. म्हणजे श्रुतीचं चुकलंच, पण आमचं सुद्धा चुकलंय. आम्ही आमची चूक कबूल करतो. हो 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 अंकल गुरुजी, पण मला असं वाटतंय की आपण एकदा श्रुतीच्या मनात काय ते ऐकून घेतलं पाहिजे. गप्पाबाई श्रमा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यापुढे तू एक अक्षर देखील बोलायचं नाही. मग दोघांचा समाचार मी नंतर घेणारच आहे. आणि राहता राहिला श्रुतीचं ऐकण्याचा प्रश्न, त्याची मला गरज वाटत नाही. इतक्या हिणकस कृतीची दुसरी बाजू असूच शकत नाही. तेव्हा यापुढे मी श्रुतीशी एक शब्द देखील बोलणार नाही. आजपासून ही मुलगी मला मिळाली. अहो, गजानना असं टोकाची भूमिका घेऊ नकोस रे. श्रुती अगं तोंड काय बघतेस? पाय धर गजाननाचे आणि माफी माग त्याच्याकडे. त्याने काय फायदा होणार आहे आजी? श्रुतीने जे केलं आहे त्यानंतर कुठल्या तोंडाने माफी मागणार आहे ती? हे बघा, मला असं वाटतं की आता आपण जरा शांत राहूया. याबद्दल आपण नंतर बोलूया. हो, आता उगाच शब्दाला शब्द वाढेल. नंतर बोलून तरी काय उपयोग आहे? कोणी माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. पाप का घडलं यात ऐकण्यासारखं काही नाहीये श्रुती. स्वच्छ मैत्री ही नेहमी चांगली, पण तू त्याच्या पुढे जाऊन जे पाऊल उचललंस ना, त्याला या घरात थारा नाही. आणि राघवा, तू तुझ्या ऑफिस मधल्या सहकाऱ्यांचं लग्न लावून दिलंस, पण ते त्यांच्या आई वडिलांच्या परवानगीने. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी तुला काही बोललो नाही, कारण तू आपल्या घरची संस्कृती जपली. पण तीच संस्कृती तुझ्या या बहिणीला नाही सांभाळता आली, कमी पडली. त्या प्रेम विवाहाची स्वप्न पाहणाऱ्याला या घरात थारा नाही. कारण मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांचं हित, त्यांचं भलं कशात आहे हे त्यांच्या आई वडिलांना जास्ती कळतं.
तेव्हा आमच्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. हे घ्या कॉफी, अगदी तुम्हाला आवडते तशी. प्लीज मला सोडून जाऊ नको प्लीज. बरं ठीक आहे, नाही जाणार तुम्हाला सोडून. प्रॉमिस. प्रॉमिस. प्रेम विवाहाची स्वप्न पाहणाऱ्याला या घरात थारा नाही. श्रुतीने खूप मोठी मिस्टेक केली, पण म्हणून कोणाचंही लव्ह मॅरेज होऊ नाही शकत. अगदी राघव सरांचं सुद्धा. यापूर्वी या घरात असं कधीच काय घडलं नव्हतं. त्यामुळे हे सगळं कसं सावरायचं, काय बोलायचं काही कळतच नाहीये मला. म्हणूनच म्हणते आता आपण या विषयावर कोणीच काही नको बोलूया. श्रुतीलाही थोडा वेळ देऊया आणि आपणही थोडा वेळ घेऊया. त्याने काय होणार आहे पूजा? श्रुतीने जे केलंय ते निस्तरलं जाणार आहे का? नाही, तरीही पूजा म्हणते ते बरोबर आहे. आता लगेच काहीच करूया नको. सगळे हातपाय धुवूया आणि जेवायला चला. रमा, राघव, तुम्ही हातपाय धुवून जेवायला चला. शालिनी, पूजा, पानं घ्या. आजी, जेवायची इच्छाच नाहीये. काहीही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही. मी सांगते म्हणून 2 घास खाऊन घ्या. चल शालिनी, पूजा. आई तुम्ही वा पुढे. पूजा पानं घे, मी आले. रमा, तू थांब. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. कार्तिकेय, देवाजवळ धूप लाव. गुरुपुरुषामृत योगी. काय झालं आई? रमा, तूच सांग, हे जे सगळं झालं ते नेमकं काय झालं? श्रुती म्हणाली की तू राघवला आणि ह्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेलीस. म्हणजे श्रुती तिथे जाणार हे तुला आधीपासूनच माहित होतं. आणि म्हणूनच श्रुती जेव्हा घरातून मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असं खोटं सांगून निघाली तेव्हा तू तिच्या मागे तरातरा गेलीस, बरोबर? म्हणजे तुला त्या रोहित बाबत सुद्धा माहिती होतं आधीपासून. हो आई, मला आणि राघव सरांना काही दिवसांपूर्वीच कळलं होतं. पण आम्ही मग त्या रोहितची पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आणि आम्हाला तो मुलगा खरंच खूप चांगला वाटला हो. काय झालं काय माहित, नंतर मला ना डाऊट्स यायला लागले. आणि आज यातल्या एका शब्दाने तुला मला सांगावंसं नाही वाटलं? नाही आई, मी तुमच्यापासून काही लपवणार नव्हते, तुम्हाला सगळं सांगणार होते. पण त्याआधी मला सगळी इन्फॉर्मेशन काढायची होती, सगळं काही कन्फर्म करायचं होतं. तुम्ही श्रुतीवर लक्ष ठेव ही अशी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकली होती. खूप
प्रेशर मध्ये होते. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या हॉरिबल वेने कन्फर्म झाल्यात ना. थँक गॉड अंकल गुरुजी तिथे वेळेत पोहोचले. रमा, तू ह्यांनाही सगळं सांगितलंस, पण तुला मला नाही विश्वासात घ्यावंसं वाटलं. नाही आई, मी फक्त राघव सरांना इन्फॉर्म केलं होतं. अंकल गुरुजी तिथे कसे पोहोचले हे मला खरंच नाही माहित. बट ट्रस्ट मी आई, मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. मी आधीच श्रुतीला घेऊन खूप टेन्शन मध्ये होता. त्यात मी अशी काहीतरी अर्धवट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली असती तर तुमचं टेन्शन आणखी वाढलं असतं आणि मला ते नको होतं. I swear. रमा, मला वचन दे, पुरोहितांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट तू माझ्यापासून कधीही लपवून ठेवणार नाहीस. आणि जेव्हा घरातल्या माणसांचा प्रश्न असेल तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात कुठलंही गुपित नसेल. वचन दे मला.